अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आता शाकंभरी पौर्णिमा सुरू झाली आहे. काल संध्याकाळी 7च्या दरम्यान पौर्णिमा सुरू झाली आणि आज दुपारी 3:33 पौर्णिमा संपणार आहे. बऱ्याच महिलांचा असा संभ्रम आहे की अगं ताई, 3:33 जर पौर्णिमा संपणार आहे तर सत्यनारायण सकाळीच करायचं का? तर नाही, संध्याकाळी प्रदोष काळी तुम्हाला सत्यनारायण करायचं आहे. आता शाकंभरी पौर्णिमेचे अवचित्त साधून आपण सत्यनारायण करत असतो, पण पौर्णिमा हा सण आता उपवास कधी करायचा? तर तुम्हाला आजच उपवास करायचा आहे. आम्हाला वर्षभराची सत्यनारायण करायचे आहे किंवा नवीन वर्षापासून आम्हाला प्रति पौर्णिमेला सत्यनारायण घालायचं आहे, तर उपवास केलाच पाहिजे का? तर असं नाही. तुमची इच्छा असेल तर तुम्ही करा, नाही केला तरी हरकत नाही. पण सत्यनारायण मात्र करायचं असतं. पण बघा, आपण पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू सहित माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करत असतो आणि हे सगळ्यांना माहिती आहे की आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो. घरात अखंड लक्ष्मी प्राप्त लक्ष्मी स्थिर व्हावी म्हणून आपल्याला माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची एकत्रित सेवा करायची असते. लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा का? नाही, तर 8 प्रकारच्या लक्ष्मी असतात आणि प्रत्येकाच्या घरात ह्या 8 लक्ष्म्यांनी वास करावा. नाहीतर फक्त मला पैसा दे, पण त्या पैशाबरोबर सुखही तेवढं महत्वाचं आहे. घरात समाधान, शांती सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. तुम्हाला आज काय करायचंय? अगदी दिवसभरात कधी पण तुम्ही नक्कीच तुमच्या घरात श्रीयंत्र असेल, कुळदेवीचा फोटो असेल, टाक असेल, तर तुम्ही त्याच्यावर कुंकुमार्चन करायचं आहे. आता काल अशाही कमेंट्स आल्या की ताई, नैवेद्य कधी दाखवायचा? जो आम्ही 64 भाज्या किंवा अगदी आम्ही साधा भाजी पोळीचा, तर तुम्ही आज सकाळीच तो नैवेद्य दाखवायचा आहे. आता बघा, जे काही तुम्हाला पौर्णिमेच्या सत्यनारायणाबरोबर तुम्हाला कुंकुमार्चन करायला शक्य असेल तर नक्कीच कुंकुमार्चन करा. नाहीतर तेही करणं शक्य नसेल तर आपल्या म्हणजे देवघरात तुम्ही कुंकुमार्चन केलं किंवा नाही जमलं तुम्हाला, तर श्रीयंत्रावर कमळगट्ट्याची माळ ठेवायची आणि समोर 3 वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रम, 16 वेळा श्रीसुक्तम म्हटलं तर सोन्याहून पिवळं. पण प्रत्येकाला तेवढं जमेल असं नाही. मग एकदा 3, 5, 7 पण 16 वेळा म्हटलं तर खूप प्रभावी आहे. नाही शक्य होतं एकदा म्हणा. तर 3 वेळा व्यंकटेश स्तोत्रम, 1 वेळा किंवा 16 वेळा श्रीसुक्तम, 24 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 24 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 24 वेळा नवारणो मंत्र, 24 वेळा कुबेर मंत्र आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची म्हणायची. आता तुम्ही म्हणाल लई सेवा सांगितली, तर अजिबात नाही, अजिबात जास्त सेवा नाही आहे ती. कारण विष्णू गायत्री मंत्र, ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात, हा मंत्र तुम्हाला 24 वेळा म्हणायचा. लक्ष्मी गायत्री मंत्र, ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. कुबेर मंत्र, ओम वैश्रवर्णाय स्वाहा, ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्रीं श्री विद्येश्वराय नमः, हा मंत्र 24 वेळा. 24 वेळा नवारणो मंत्र, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, आणि एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्रांची तुम्हाला म्हणायची आहे. अशा सेवा तुम्हाला करायच्या आहे. नक्कीच दिवसभरात जशी तुम्हाला सेवा जमेल, जसं जमेल तशी तुम्ही सेवा करण्याचा मात्र नक्की प्रयत्न करा. आता संध्याकाळी तुम्हाला माहिती का, पिंपळ वृक्षाच्या झाडा असं म्हणतात की पौर्णिमेच्या दिवशी, आणि खरं तर पिंपळ वृक्षामध्ये साक्षात भगवान श्री हरी विष्णूंचा वास असतो आणि पौर्णिमेच्या दिवशी पिंपळ वृक्षाच्या जवळ भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे एकत्रित वास करत असतात. मग त्यांची पूजा केल्याने, म्हणजे त्या झाडाची जरी पूजा केली तरी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्रित पूजा केल्याचं फळ आपल्याला मिळतं. दिवसभरात तुम्ही कधी पण पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावं. संध्याकाळी करू नका, प्रदोषच्या आत तुम्ही जल अर्पण करावं. संध्याकाळी शक्य असेल तर पिंपळ वृक्षाच्या झाडाखाली दक्षिणेला तोंड न करता, दक्षिणेला तोंड करायचं नाही. जेव्हा अमावस्येला दिवा लावतो तेव्हा दक्षिण दिशेला तोंड करायचं असतं. पौर्णिमेला लावतो तर साधा दिवा, अगदी तुपाचा असेल तर उत्तम, नाही तर तेलाचा दिवा लावायचा. आणि ज्या दिव्याची दिशा आहे तर ही पूर्व नाही तर पश्चिमेला करायची. तो दिवा लावायचा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, या मंत्राचा मंत्र जप करावा. किंवा शक्य असेल तर विष्णू सहस्रनाम तिथे बसून पठण करावं. तेही नसेल शक्य होत तर फक्त जेवढ्या वेळा तुम्हाला भगवान विष्णूंचा मंत्र जप करता येईल तेवढ्या वेळेस तुम्ही करू शकता. आणि घरातही उद्या विष्णू सहस्रनामाचं पठण करायला विसरू नका. भले काही दुःख असेल, सुख असेल, काही असेल तरी सुद्धा जसं जमेल तेवढी सेवा करण्याचा मात्र प्रयत्न करा. बघा,
पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरात वास करत असते. कारण आपण त्या दिवशी घरात सत्यनारायण करत असतो आणि ज्या ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या त्या घरात माता लक्ष्मी स्वतः येऊन म्हणजे स्वतःहून येते ती. कारण तिला काय आवडतं तर तिला भगवान विष्णूंची भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा तिला खूप प्रिय आहे. जो जो भक्त भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करतो त्याच्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होतेच. म्हणून उद्याच्या दिवशी ज्या ज्या घरात सत्यनारायण होणार आहे त्या त्या घरात उद्या माता लक्ष्मी नक्कीच वास करणार आहे. मग काय करायचं आहे, आपण जेव्हा सत्यनारायण करत असतो अगदी 7ला 7:30ला जेव्हा दिवा लागण्याची वेळ असते, आपण म्हणतो ना की दिवा जेव्हा लावतो तेव्हा दारं खिडकी आपण एकदम उघडे ठेवतो, त्याच वेळेस तुम्हाला एक दिवा लावायचा आहे. आता हा दिवा कुठे लावायचा तर तुपाचा असावा बरं का. जर शक्य असेल तर घरातलं तूप किंवा शुद्ध गाईचं तूप, तेही नसेल तर तेलाचा दिवा लावा. पण आता शुद्ध गाईचं तूप ना माता लक्ष्मीला प्रिय आहे असं म्हणतात. मग जर असेल तर लावायचं, नाही तर साधं तेल लावू साध्या तेलाचा दिवा लावायचा आहे. पण तो कुठे लावायचा, मी माझ्या घरातून जेव्हा प्रवेश करते ना, माझ्या घरात मी प्रवेश करते तर माझी उजवी बाजू आणि माझ्या घरातून मी बाहेर जाते तर माझी डावी बाजू. या पद्धतीने पणती असेल तर पणतीचा दिवा घ्या, पणती घ्या किंवा निरंजन असेल, छोटीशी निरंजन असते आपल्याकडे, तो दिवा घ्या. ते शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावा. आणि बऱ्याच वेळा असं केलं जातं कारण ज्या ज्या गोष्टी माता लक्ष्मीला प्रिय आहे मग त्याच्यामध्ये 2 लवंगा येतात, 2 लवंगा 2 वेलची असं आपण त्या दिव्यामध्ये टाकू शकतो जर उपलब्ध असेल तर. 2 लवंग 2 वेलची जर घरात असेल तर म्हणते, नाहीतर साधा दिवा लावला तरी चालतो. पण बऱ्याच वेळेस असं केलं जातं की 2 लवंग आहे 2 वेलची आहे ते तिथे ठेवायचं आणि दिवा लावायचा. नाही शक्य होत तर डायरेक्ट तुपाचा दिवा घराच्या बाहेर लावायचा जेव्हा सवासांची वेळ असते आणि माता लक्ष्मीला आवाहन करायचं की तू सगुण रूपात माझ्या घरात ये आणि माझ्या घरात सुख शांती नांदू दे. नक्कीच आपण जेवढ्या सकारात्मकतेने सेवा करत असतो, शेवटी कष्टाला पर्याय नाही आहे. तुम्ही जेवढे प्रामाणिकपणे कष्ट करत असताना तेव्हा नशिबाची साथ असतेच. पण कुठेतरी काहीतरी चुकतं ना आपलं, की करतोच आपण खूप खूप प्रयत्न करतो ताई पण यश मिळत नाहीये. तर आपल्या घरातील ज्या ज्या घरात लेकी सुना बायको मुलगी ह्या खळखळून असतात त्या घरात कधीही वास्तुदोष लागत नाही, त्या घरात कधी पितृदोष लागत नाही आणि त्या घरात माता लक्ष्मी आनंदाने येते. म्हणून आपल्या घरातली लक्ष्मी आपली आई बहीण बायको लेक ही आपली लक्ष्मी आहे. आपलं घर शांततेत गोकुळ गोकुळ आपलं घर पाहिजे की 4 लोकांना हेवा वाटला पाहिजे. भले माझ्याकडे पैसे कमी आहे पण लोकांना हेवा वाटेल की तुझ्या घरासारखं घर पाहिजे. तर हे फक्त घर माणसांनी बनतं. माणूस चांगला असेल, बाई चांगली असेल तर ती सगळं काही करू शकते. आणि आपण प्रत्येक स्त्री ही आपल्या संसारासाठी आपल्यासाठी काय मागतो, काहीच मागत नाही. माझा नवरा, माझे सासू सासरे, माझे आई वडील, माझे लेक याच्या पलीकडे आपल्याला काही दिसत नाही. तर त्यांच्या कल्याणासाठी त्यांचं चांगलं व्हावं म्हणून आपण अध्यात्मात येतो, परमेश्वराची उपासना करतो आणि त्याच्यापेक्षा पण आपल्याला मनशांती मिळते जेव्हा सत्यनारायण होतं घरात. सत्यनारायणाची आरती होते, किती छान वाटतं. तो सुगंध, ते दिवा लावलेला असतो, किती प्रसन्नता वाटते. आणि हेच खरं सुख आहे. आणि हे सगळ्यांनाच त्याचा उपभोग घेता येतो असं नाही आहे. प्रत्येकाच्या नशिबातही स्वामी सेवा, परमेश्वराची उपासना असं आहे असं नाही. प्रत्येक जण ते करतं असं नाही. अगदी तुमच्या जवळचे जरी असले, रक्ताचे जरी असले तरी तुमच्याकडनं जेवढं घडतं तेवढं त्यांच्याकडनं घडत नाही. म्हणून आपल्याकडनं जेवढं घडेल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. बाकी करता करविता महाराज तुम्ही आणि मी फक्त निमित्त मात्र. तर आजच्यासाठी फक्त इतकंच. झालेली सेवा स्वामींच्या चरणी माता लक्ष्मीच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.